झालेल्या वादाच्या नंतर आरोपी राहुल चव्हाण याने हे कृत्य केलेलं आहे। आपल्या जुळ्या मुलींची हत्या केल्याच्या नंतर स्वतःच तो पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिला आणि आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे। अंचरवाडी शिवारामधील जंगलामध्ये दोन्ही लहानग्या मुलींचे मृतदेह सापडले। दरम्यान सध्या आरोपी राहुल चव्हाण अंधेरा पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढची एक ब्रेकिंग बातमी। अकोल्यामधल्या बहुचर्चित अशा अक्षय नागलकर अपहरणाच्या प्रकरणी ही एक मोठी अपडेट आहे। कारण अक्षय नागलकर याच्या हत्येच्या नंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। अक्षयच्या 8 मित्रांनी त्याचा हत्येचा कट रचला हेही उघड झालंय। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा खुनाचा तपास करत उलगडा केलेला आहे। मुख्य आरोपीसह 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर 4 जण अद्यापही फरार आहेत। अक्षय नागलकर यांची MS30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं। तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं। जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये। यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातम्यांचं अर्धशतक। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणामधील आरोपी प्रशांत बनकर याला 4 दिवसांची पोलीस कोठडी। शारीरिक आणि मानसिक छळाचे बनकरवरती आरोप आहेत। पुण्यामधल्या मित्राच्या फार्म हाऊसमध्ये तो लपून बसला होता। डॉक्टर महिलेचं बनकरच्या घरी वरच्या खोलीमध्ये वास्तव्य होतं। डॉक्टर महिलेच्या हातावरती कोणी सुसाईड नोट लिहिलीये का याचा देखील तपास व्हावा। आरोपी प्रशांत बनकर निर्दोष असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी आहे। यासोबतच दुसरा आरोपी गोपाल बदनेला देखील अटक करण्याची मागणी। आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतरच आम्हाला न्याय मिळेल, मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी ही भावना व्यक्त केली आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आहे। गोपाल बदनेचा पंढरपूर आणि बीड भागामध्ये पोलिसांकडून शोध सुरू आहे। गोपाल बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा आहे। फलटणमधल्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिला पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाविषयी तक्रार दिली होती। आरोग्य विभागामधील अधिकारी डॉक्टर धुमाळ याच्याकडे ही तक्रार करण्यात आली, मात्र कारवाई न केल्यामुळे हे अधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत। लाडक्या बहिणींच्या योजनेपेक्षा सुरक्षित बहीण या योजनेची जास्त गरज आहे। फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणी अंबादास दानवे यांचा फडणवीसांवरती हल्लाबोल। गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही दानवेंची मागणी। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, लक्ष फक्त राजकारणाकडे। संजय राऊत यांचा फलटणमधल्या घटनेवरून निशाणा। असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे। पोलीस खातं विरोधकांवरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय, राऊतांचा हल्लाबोल। भाजपच्या महान महिला नेत्या कुठे आहेत? संजय राऊत यांचा फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सवाल। पोलीस महासंचालकपदी महिला असताना देखील राज्यामध्ये अशा घटना घडत असल्याची राऊतांची टीका। पालघरमध्ये साधू मारले तेव्हा तर तुम्ही गप्प होतात। डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून भाजपवरती टीका करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, हे उद्धवजी नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे अशी ही बन यांची प्रतिक्रिया। फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झालेत। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा आणि SIT स्थापन करा, यासोबतच रुग्णालयामधल्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी सुरेश धस यांची मागणी आहे। डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सातारा जिल्ह्यामधील अधिकारी चौकशीसाठी नको, महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा। माजी खासदार रणजित निंबाळकर यांना देखील सह आरोपी करा आणि महाडिक या पोलीस अधिकाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा अशी अंबादास दानवेंची मागणी। मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। घटनेची माहिती घेऊन मृत मुलीच्या भावाला अनुकंपा तत्वावरती शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीमध्ये सामावून घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असंही सोळंकेंनी आश्वासन दिलंय।
फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवरती गंभीर आरोप करण्यात आले. गोपाळ बदने महिलांची छेड काढायचा आणि तक्रार केली तर पैसेही मागायचा, रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 150 जागांवरती उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, तर शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती. राज आणि उद्धव समीकरणावरती देखील काही राजकीय गणितं ठरणार आहेत. फलटण इथल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा केंद्रीय निवासी डॉक्टरांनी निषेध केलाय. निवासी डॉक्टरांकडून तात्काळ कारवाई करायची मागणी, कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. इंडियन मेडिकल डॉक्टर असोसिएशनकडून पोलीस उपायुक्तांना कारवाईसाठी निवेदन. महायुती कितीही गर्जना करू दे, मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होणार. कोणत्याही पाठिंब्याशिवाय फोडाफोडी न करता महापौर ठाकरे बंधूंचाच असेल, संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपला मुंबईच्या विकासाशी, संस्कृतीशी किंवा मुंबईकरांच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त मतांचं राजकारण आणि समाजामध्ये फूट पाडायची सवय आहे. विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. ठाण्यामधल्या 3 हात नाका परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर लावण्यात आले. जिथे फायदा तिथे युती करू अशा आशयाचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनरबाजी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा, राज ठाकरेंचे आदेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचलेत. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाहीत, गडकरींचं वक्तव्य. नितीन गडकरींनी कान टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय, पण त्यांच्या कान न टोचण्याचा काही फायदा होतोय का, संजय राऊत यांचा सवाल. नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्याचं प्रकरण, आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलेलं आहे. वन विभागाच्या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय. बिवलकर यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं या अहवालामध्ये नमूद आहे. 5000 कोटी रुपयांच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा. सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये वन विभागाने दिलेल्या तक्रारीच्या नंतर रोहित पवार यांची एक्सपोस्ट. नवी मुंबईमधल्या सिडको प्रकरणावरून रोहित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांना देखील आव्हान. गृह विभागावरती मित्रपक्षाचा प्रचंड दबाव, नाहीतर मित्रपक्षाचाच आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न. मंत्री शिरसाट यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करावा, रोहित पवारांची मागणी. आम्ही काही केलं असेल तर चौकशी करा, सविस्तर ही माहिती सिडकोकडे आहे. सिडको जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांच्याकडून शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये पोहोचले. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. नाशिकमध्ये 38व्या महानुभाव परिषदेच्या 2 दिवसीय अधिवेशनाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या महानुभाव पंथाच्या अधिवेशनाचं उद्घाटन. पोस्ट मास्टर जनरल पदावरून नागपूरमध्ये सरकारी कार्यक्रमामध्ये महिला अधिकाऱ्यांची धुसफूस दिसून आली. एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला कोपरानं धक्का देताना आणि चिमटा काढताना देखील कॅमेरामध्ये कैद झालाय. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या समोरच घडलेल्या या सगळ्या वादाचा विषय सध्या चर्चेत आलाय. कर्जमाफी करणार नाही असं बोललेलो नाही, कर्जमाफी करायची की 32,000 कोटी रुपयांची मदत द्यायची यावरती चर्चा झाली. नांदेडमधल्या एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर. ठाणे शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासोबतच पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ झाली आहे. वर्ध्याच्या सेलू, वायगाव आणि हिंगणघाट परिसरामध्ये पावसाच्या सरी. रब्बीमधील पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा आहे, मात्र या पावसानं बाजार समितीमधला माल भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
वाशिममध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मालेगावमधील मेडशी तर रिसोडमधील वाकत परिसरामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे रब्बी हंगामामधल्या पिकांना फायदा तर खरीपमधल्या सोयाबीन या पिकाचं मोठं नुकसान होत आहे. बुलडाणा शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. कापणी करून ठेवलेलं सोयाबीन भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. यवतमाळच्या बाबुळगाव परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वेचणीला आलेला कापूसही भिजलाय. सोयाबीनची सोंगणी आणि काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ होतीये. 9 दिवसांनी जालन्यामधील बंजारा आंदोलकांचं उपोषण मागे. संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर या सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची आंदोलकांची मागणी आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूचं प्रकरण. सीबीआयच्या समाप्ती अहवालामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपी निर्दोष आहेत. आत्महत्येला प्रवृत्त करणं किंवा चोरीच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे न आढळल्याचा निष्कर्ष सुशांतचे कुटुंबीय या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार आहेत. विरार पूर्वेच्या शिरसाड वज्रेश्वरी या मार्गावरती चालत्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरती मालवाहू टेम्पोला आग लागली. आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घरगुती वादामधून मोठ्या भावानं लहान भावाची हत्या केली आहे. गोंदिया जिल्ह्यामधल्या कोचेवाही इथली ही घटना आहे. रागाच्या भरातून ही हत्या केल्याची आरोपी भावानं पोलिसांना कबुली दिली आहे. चंद्रपूर मूल मार्गावरील केसला घाट इथे वाघिणीचा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवरती हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या कारवाईला मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. साधू महंत आणि स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत भूसंपादनाच्या कारवाईला विरोध केला होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. दर्शनाची रांग ही गोपाळपूरपर्यंत गेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी 8 ते 10 तास लागतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी. तुळजाभवानी मंदिरामधील महाद्वार भाविकांसाठी बंद केलं असून शनिवार आणि रविवारी घाटशिळेच्या मार्गे दर्शन आता घेता येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरती आज रात्रकालीन ब्लॉक असेल. वसई रोड ते भाईंदर स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक आहे आणि या कालावधीमध्ये काही लोकल रद्द राहतील. तर रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंड या स्थानकांच्या दरम्यान मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती देखील उद्या म्हणजे रविवारी हा मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 ठाणे ते वाशी आणि नेरुळच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक आहे. ब्लॉकच्या कालावधीमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरची लोकल सेवा बंद राहील. ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईत 2025 मधील सर्वाधिक खराब हवेच्या गुणवत्तेची नोंद झाली आहे. दिवाळीच्या कालावधी म्हणजेच 18 ते 22 ऑक्टोबरच्या दरम्यान मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही नीचांकी पातळीवर पोहोचली. दिल्लीमधल्या हवेची गुणवत्ता शुक्रवारी काहीशी सुधारली आहे. हवा आता वाईट या श्रेणीमध्ये असून 4 दिवसांपूर्वी दिल्लीची हवा ही अतिशय वाईट या श्रेणीमध्ये गेलेली होती. दिल्लीमधल्या 300 पेक्षा अधिक शाळांना बॉम्ब न उडवण्याच्या धमकीचा मेल आलाय. पोलिसांकडून शाळांमधील इमारती रिकाम्या करत तपासणी करण्यात आली. मात्र ही अफवा असल्याचं तपासाच्या अंती आता समोर आलंय. आणि दिल्ली विमानतळावरती उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. यांगूनवरून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून सुमारे 1 किलो सोनं जप्त करण्यात आलं. महिलेनं अंतर्वस्त्रांमध्ये 997.5 ग्रॅम वजनाची 6 सोन्याची बिस्किटं लपवली होती. आणि यानंतर एक दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालंय.
किडनी फेल्युअरमुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. सतीश शहा यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. साराभाई वर्सेस साराभाई मधील इंद्रवर्धन साराभाई या भूमिकेनं त्यांना घराघरामध्ये पोहोचवलं आणि तितकंच लोकप्रिय केलं. यासोबतच कल हो ना हो, जाने भी दो यारो, मैं हूं ना यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये देखील त्यानं अभिनय केलेला होता. पुढची बातमी जाणून घेऊयात. नवी मुंबईमधल्या सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला, तर या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य आहे हे आता समोर आलंय. बिबलकर यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वन विभागाच्या चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलं. वन विभागाचा हा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय, तर वन विभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार देखील दिलेली आहे. तर वन विभागानं दिलेल्या तक्रारीच्या नंतर आता रोहित पवार यांनी ट्विट केलंय आणि तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नवी मुंबईमधील सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना, तर वन विभागानेच दिलेल्या कबुलीपत्राचे हे घ्या आणखी पुरावे. आधी 12,500 पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवले. आताही वन विभागानं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेली 2 पत्र सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहेत. हेही आपल्याकडे पाठवतो. तसंच या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याचंही कळतंय आणि आता तरी 5,000 कोटींच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा असं त्यांनी लिहिलंय. यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री बोलतायत. सरताज जी, मंच पर उपस्थित श्री सरदार मलकियत सिंह बल जी, श्री अमरपाल सिंह रंधावा जी, उपस्थित हमारे आदरणीय सुनील महाराज जी, आदरणीय जितेंद्र महाराज जी, सुरेश महाराज जी, किशन राठौड़ जी, सरदार तेगा सिंह जी, सरदार चरणदीप हैप्पी सिंह जी, इस पूरे कार्यक्रम में जिन्होंने हमारे समाज को और सरकार को जोड़ने का काम किया है. या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास पुढची बातमी जाणून घेऊयात. नांदेडमधल्या एका तरुणाला कर्नाटकमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. विष्णुकांत पांचाळ या तरुणाला कर्नाटकमधल्या नागमपल्ली या ठिकाणी काही जणांनी बेदम मारहाण केली. हात पाय बांधून त्याला चटके देखील दिले. नागमपल्ली इथल्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळते. तरुणाला हैदराबाद इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आता या नांदेडमधल्या कुटुंबियांनी केलेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात. भाजपची पत्रकार परिषद सुरू आहे. भारतीय जनता पार्टीची एकदम सक्षम अशी भूमिका आहे.